दादाशी वाकडं त्याची नदीला लाकडं. ही बेन असं ऐकायचं नाही. परत तुला सांगतोय आमच्या नादी लागायचं नाही. सोड का थंडी. शेवटचं सांगतोय आमच्या नादी लागायचं नाही. तुला सोड म्हणलं ना सोड. ए भुजंग बोललो आमच्या नादी लागायचं. अरे मस्ती आली का तुम्हाला? हा अख्खं गाव माजून ठेवलं तुम्ही. भुजंग चल टाका आतमध्ये. चल. काय मस्ती लावली आहे तुम्ही? मस्ती लावली भरपूर तुम्ही. बोलू दादा चला बाजूला चला. याद राख तुम्ही इतके मोठे माणसं, थोरले सरकार, आणि तुम्हाला शोभतं काही? हा ओ साहेब, काय शोभतं आणि काय शोभत नाही आम्हाला माहिती. तुम्ही सांगायची गरज नाही. पण कुठे समजून सांग नीट. हो दाखले सरकार थोडं समजून घ्या. आम्हाला काय समजून सांगता? त्या गुल्लू दादाला समजून सांगा. परत आमच्या नादी लागायचं नाही म्हणा. तुझ्यासारखं कोण नादी लागतंय? आमचा मागचा हिशोब आहे तो पूर्ण झाल्याशिवाय आम्ही बसणार नाही. भुजंगराव बोललो दादा, तुम्ही जरा समजून घ्या. ओके सावकार, तुम्हाला काही पटत नाही. तुम्ही जरा समजून घ्या. ठीक आहे, बघू आपण काय करायचं ना ते बघतो मी काय करायचं. ठीक आहे. चल रे बिबट्या. हिसाबात राहायचं हिसाबात. बोललो दादा, माझ्या शब्दाचा मान राखला तुम्ही आणि भांडणं थांबवले. साहेब त्याच्यामध्ये लई किंमत आहे. हां साहेब तुमचा स्वभाव मला आवडला म्हणून मी त्यांना जाऊन दिलं. नाहीतर त्या भुजंगला आणि त्या पिल्लाला उलट टांगून मिरचीची धुरी दिली असती. बोललो दादा, तुमचा आणि माझा दुश्मन एकच आहे. तर आपण दोघांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. साहेब काळजीच करायची नाही. त्या भुजंगचा नायनाट करायला मी दुश्मनाला बी साथ देईन. तुम्ही तर आपले मित्र आहे. साहेब गुल्लू दादा एकच नंबर माणूस आहे. साहेब चौकी जायला पाहिजे आपल्याला. चला बोलू दादा. ओके येऊ. ओके या साहेब. एक काम करू, आपण फक्त जाऊ. ते कोणतरी जाणूनची पुष्टी चालतो. हो साहेब, गरज पडली की आठवण काढा माझी. खास नॉन व्हेज खवयांसाठी आजचा दिवस आहे खास. काही बनवूया झकास. तर विचार नका करू आणि चला आता जाऊया समाधान चिकन. फिरोज शेख यांचे समाधान चिकन सेंटर. स्वच्छ व ताजे चिकन मिळण्याचे एकमेव ठिकाण. जय भवानी चौक, काष्टी. प्रोप्रायटर फिरोज शेख. मोबाईल नंबर 9960210510. आई साहेब मी आले बघा. बरं, घरातली समधी साफसफाई करून घे आणि स्वयंपाकाचं बघ. बरं आई साहेब. आणि अगोदर आमच्यासाठी गरमागरम चहा करून घेऊन ये. बरं बरं. हे घ्या चहा. चहा एकदम छान केलाय बघ. असाच चहा आमच्यासाठी बनवायचा. बरं आई साहेब. ए राधा, ए राधा, काय हो आई साहेब? इकडे ये. आले आले. काय हो आई साहेब?
हे बघ, धाकल्या सरकारांना कमी तिखटाची भाजी लागते आणि मोठ्या सरकारांना बिन मिठाची भाजी लागते. आई साहेब तुम्हाला कसं जेवण लागतं? आमच्या जेवणाचं तसं काय नाही बघ, पण थोडस तरी जेवणात गोड मला पाहिजे. आई साहेब तुम्ही नका काळजी करू, ज्यांना जसं जेवण पाहिजे तसं बनवते बघा. जमन ना समजा? होय जमन की. बरं उरक समजा लवकर. होय होय आई साहेब. शिवरत्न सेल्स, ॲस्ट्रल, जगवार, जल, इस्को, पर्ल व वेल कंपनीचे अधिकृत विक्रेते. सर्व प्रकारचे प्लंबिंग मटेरियल उपलब्ध. आजच भेट द्या शिवरत्न सेल्स या भव्य अशा शोरूमला. महालक्ष्मी चौक, काष्टी. शिवरत्न कॉम्प्लेक्स, प्रोप्रायटर दरेकर बंधू. मोबाईल नंबर 9730 84 52 52. आई साहेब घरातली समधी कामं उरकल्यात. घरातली साफसफाई, थोरल्या सरकारांना कमी तिखट आणि धाकल्या सरकारांना कमी मीठ आणि तुमच्यासाठी गोड जेवण पण करून ठेवले. खूप छान, असंच रोज काम करत जा. होय आई साहेब. बरं मी जाऊ का घरी? उद्या येते सकाळ लवकर. बर जातो घरी. पोरगी हुशार दिसती या. सगळी कामं कशी व्यवस्थित केल्यात. अशीच गुणी पोर आमच्या भुजंगरावासी भेटली ना मग बरं होईल. आई अण्णा मी आले बघ. लवकर आली ग. काम केली की नाही वा? होय आई, समधी कामं अशी पटापट केली. लय मोठा बंगला असेल ना? हो आई, लय मोठा बंगला होता आणि स्वयंपाक घर बी मोठं होतं. आई साहेब होत्या का ग बंगल्यावर? होते की, मला सगळं समजून सांगितलं. काय सांगितलं समजून? म्हणल्या अय पुरी, धाकल्या सरकारांना कमी तिखट आणि थोरल्या सरकारांना कमी मिठाचं जेवण बनवत जा आणि मला गोड. समजा व्यवस्थित केलं का ग सगळं? स्वयंपाकाचं मला काय सांगावं लागतंय वय, आणि तिथं काय आपल्यासारखी चूल पेटवावं नाही लागत. मग तिथं गॅस आहे, अर्ध्या तासातच स्वयंपाक होतोय. मग तर भारीच आहे की ग. अजून काय म्हणले आई साहेब? अगं माझा हातचा चहा त्यांना लय आवडल्या. त्या म्हणल्या असंच चहा दररोज बनवत जा. तुझं लगीन झाल्यावर कसं होईल ग माझं? आई असं काय म्हणते या? त्यात काय वेगळे? प्रत्येक पुरीला लगीन करून जावंच लागतं सासरी. मी नाही जाणार नवऱ्याच्या घरी, नाही तर मी लग्नच नाही करणार. असं असतंय वय ग. लगीन तर करावंच लागतंय. मला नको सांगू, घरातली काय काम असेल तर सांग. बरं बाई, बघ काय घरात कामं राहिली असली तर. अहो कसं व्हायचं ह्या पुरीचं? आता काय बाबा, काय आता सांगावा तिला तरी. कळीत लेकरू आहे, ऐकलं पाहिजे. रखमा, पोरांना शाळेत घालावं लागेल आता.
दोघं बी आता मोठी झाली ती. त्यासाठी शाळा जावं लागेल, मास्तरची गाठ घ्यावं लागेल. होय, मग काय ठरवले तुम्ही? जाणार का नाव? हा, जातोय की मग शाळेत. गाठ पडली तर बरं होईल मास्तरची. बरं बरं, यायचं गाठ घेऊन मग. रखमा, आपल्या नशिबात शाळा नव्हती, कमीत कमी पोरं तरी शिकली पाहिजेत. होय दनी, शिक्षणाबिगर काय हाय वय व? हा, शिक्षण हाय तर समजा हाय. बराबर आहे. आपल्या आईबापाची लय गरिबी होती, आपल्याला कुठली शाळा कुठलं काय, आपली पोरं शिकलीच पाहिजेत. म्या जाऊन येतो मी शाळेत, मास्तराची गाठ पडली तर बरं होईल. बर बर, जाऊन या. पण काय कागदपत्र लागत असतील, कसली कागद फिगद ती चौकशी करा. होय होय मोकार हेलपाटा नको. होय होय हं? होय या मग. होय. इथला ओम एजन्सीज आपल्या घराला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या टाइल्स, ग्रेनाइट, मार्बल, स्टोन, ट्रेडिंग अँड होलसेलर, अधिकृत विक्रेते, मिलेनियम स्टाइल्स, नगर 2 रोड, काष्टी, बैल बाजारासमोर, काष्टी. प्रोप्रायटर महेश पासपुते. मोबाईल नंबर 9155989898. अरे पिल्या, ए पिल्या, उठ की र. ए बाळा, उठ 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 बाळा उठ. काय ग मायव? काय ग काय, कवर झोपतो आता? आबा कुठे गेलं? अरे आबा शाळेत गेले ते. कशाला? कशाला काय, तुम्ही आता मोठं झालात ना व, मग तुम्हाला शाळेत नको घालायला, ती चौकशी करायला गेले ते आबा. बर, मग मला बी शाळा शिकूशी वाटते. दुसरी पोर शाळेत शिकायला जात्यात. म्हणून तर गेलेत ना आबा चौकशी करायला. असं होय. मग मला नवीन कापड, दप्तर, पुस्तक, मला बी पुस्तक येतात. समज घ्यायचं, अभ्यास चांगला करायचा, शिकून शिनी मोठं व्हायचं. होय. आता तू आवरून घे जरा, मी रानात जाऊन शिनी येते. बर बर. पण घराकडे ध्यान ठेव. हा, मी बाहेर खेळतो मग. हा, पण ध्यान ठेव घराकडं. हा हा. येऊ का जाऊन? हा. आलेच मी तवर. हा बर बर. आबा बी येतील. हा. किसना, ए किसना. का ग राधा? अरे किसना, काल आईने बोलता बोलता लग्नाचा विषय काढला. तुझ्या काय? होय, माझ्याच की. बरंच आहे की, तुझं लगीन झालं म्हणजे शिरपा मोकळा तरी होईन एकदाचा. कधी कळण का नाही काय माहिती बाबा. आता बघ, मला कळत नाही असं कवा होईन का ग? खरं सांगायचं झालं तर तू काय बोलली ना, मला काही सुद्धा कळलं नाही बघ. तुला तर कवा कळण का नाही काय माहिती. जाऊ दे, जाते मी. बर बर, जा, करू दे मला बी काम. काय करावं या किसनाचं? एकीकडे माझा जीव तुटतोय आणि ह्याला साधं माझ्या मनातलं बी कळना. का कळत असून नसल्यासारखं करतोय काय माहिती. कसं व्हायचं राधा तुझं? ओ दिवाणजी, ओ दिवाणजी. जी सरकार, काय काम होतं? अरे दिवाणजी कुठे गेले? नानांची तब्येत बरोबर नाहीये म्हणून मी आलोय आज. असं आहे का? सकाळीपासून डॉक्टर सरकार कुठे गेले? काय आम्हाला बी काही सांगितलं नाही त्यांनी. अहो ते बिबट्या, काळ्या, पिंट्या, त्यांना कुणाला तरी विचारा. बिबट्या, काळ्या ते सुद्धा दिसले नाही सकाळपासून. कसं आहे देवांजी, धाकटे सरकार म्हणजे आमचा जीव की प्राण. ते जर आम्हाला दिसले नाही ना तर आम्हाला असं करमत नाही. थोरले सरकार, काळजी करू नका. धाकले सरकार इथेच असतील इथं कुठेतरी.
धाकटे सरकार पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. रे काळ्या, धाकले सरकार कुठे आहे? मी त्यांच्या बरोबर नव्हतो, पण गावातले लोक म्हणत होते सरकार आणि गुल्लू दादा यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली म्हणून. हा हा खरं का काय? हो खरं खरं. तरी आम्ही त्यांना समजून सांगितलंच होतं, पण त्यांनी करायचं ते केलंच. हो भुजंगराव, बोला दादासाहेब. कुठे गेलते? कुठं नाही, इथं जरा रानात गेलतो. म्हणलं पीक पाणी कसं आहे ते बघावं. उगाच आम्हाला काही सांगू नका. सगळ्या गोष्टी आमच्या कानावर आल्यात. आणि दादासाहेब कसल्या गोष्टी? काळ्याने सगळं सांगितलंय थोरल्या सरकारला. आम्ही सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, पण तुम्ही तुमच्या मनासारखं वागलाच. दादासाहेब आम्ही फक्त म्हणलं दम भरावा, म्हणजे ते गुल्लू दादा आमच्या पुन्हा नादी लागणार नाही. आम्हाला तर कळलं की तुमची आणि गुलुदाची बाचाबाची झाली. हो. तुम्ही सांगता की फक्त दम भरायला गेलतो. हो दादासाहेब, रागाच्या भरात आम्हाला कळलंच नाही. एवढे वेळेस माफ करा. तुम्हाला सांगितलं होतं ना थोडं सबुरीने घ्या म्हणून. एवढे वेळेस माफ करा दादासाहेब, पुन्हा असं नाही घडणार. ठीक आहे, पुढच्या वेळेस काळजी घ्या. बिबट्या, काळ्या, पिंट्या. जी सरकार. तुम्ही पण काळजी घ्या. हो सरकार. धाकटे सरकार, तुम्ही आईंची भेट घ्या. बराच वेळ झाला आई तुमची वाट पाहत आहेत. जय दादासाहेब. मी येतो. या येतो का? चला दिवाणजी. श्री साई सिद्धी फुटवेअर, सर्व प्रकारचे मल्टी ब्रँड फॅमिली फुटवेअर स्टोर. सर्व प्रकारचे चप्पल, लेडीज सँडल, शूज तसेच बेल्ट, पर्स, लहान मुलांचे शूज योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण साई सिद्धी फुटवेअर, नगर 2 रोड, इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स, काष्टी. प्रोप्रायटर उमेश माने. मोबाईल नंबर 9161 150500. धाकले सरकार, आई साहेब मला तर कळलं नसेल ना? कशाबद्दल? कशाबद्दल काय विचारताय? तुमची आणि गुलू दादाची जी बाचाबाची झाली त्याबद्दल सांगतोय मी. अरे आई साहेबांचा आमच्यावरती जीव आहे बिबट्या. तेव्हा काही बी झालं तरी आई साहेब आम्हाला बोलणार नाही. मी काय आई साहेब समोर येणार नाही. तुमचं तुम्ही बघा. ठीक आहे, मी येतो आई साहेबांना भेटून. तोपर्यंत तुम्ही मळ्यात जा. मी येतोच आई साहेबांना भेटून परत. बर चालतंय. या तुम्ही मळ्यातून. चालेल चला दे. ए रखमा, वाईस पाणी आण. जरा पाणी. बरं झालं आले. काय म्हणले मास्तर? गाठ बीट पडली का नव? अरे त्या पोरांपेक्षा तुलाच लय घाई झाली काय शाळेची. वाईस बसू दी. अहो तसं नाही, आईचं काळीज हाय, जरा काळजी लागते ना व. अरे बराबर हाय, पडली मास्तराची गाठ. मग काय म्हणलं? घेतो म्हणले दोघांना शाळेत. काय कागद लागतंय? नाही मास्तर म्हणले घेतो दोघाला शाळेत. त्यांचा जन्माचा दाखला मागितलाय त्यांनी. होय.
देऊ की मग. बरं झालं आपली लेकरं शाळेत जातली, मोठी होतीली, आपलं पांग फिरतील बघा. अरे अजून शाळेत जायचंय, तू स्वपान बघती काय? अहो तसं नव, पण वाटतच ना माणसाला. आपण नाही शिकलो, आडाने राहिलो, पण आपले लेकरं तरी चांगले वागतील ना. होय की तू म्हणती ती बराबर होईल. काय ती विठ्ठलाच्याच हातात आहे सगळं. विठ्ठला. अरे बरं ती जाऊ दे. पिल्या कुठे गेलाय? पिल्या वय पिल्या गेलाय तर का तुमच्या कृष्णाकडे. हा येतीलच आता. ए पिल्या किसनाव ये. या आताच नाव काढलं होतं दोघांचं बी. बसा. ये. ऍक्शन. कुठे गेल तर पिल्या? कृष्णा काका सोबत रानात गेलतो. कायला गेलता? उन्हाचा नाही हिंडाव आलंय. आपलंच रान आहे त्यामुळे गेलतो रानात. दादा हो तू पण सकाळपासून दिसला नाहीस रे. काय गावात गेला होतास का काय? अरे गावातच चाललो होतो, पण मास्तराची गाठ मधीच पडली बघ रस्त्यात. मास्तरची गाठ कशा पाहिजे दादा? अरे ह्यांना शाळेत घालायचंय की पिल्याला. मुक्ताला बी मग दोघं बी दोघांना घालायचंय शाळेत. मास्तर म्हणले घेतो मी शाळेत दोघाला पण. मग बरंच झालं की रे दादा, दोन्ही पोरं शाळेत जाते. होय की किसना, पण पायका बाई लागणार की र. दादा तू नको काळजी करूच बघ, आपण काय बी व्यवस्था करू, पण दोन्ही पोरं शिकलीच पाहिजेत बघ. होय बरोबर आहे. तू जेवला का? नाही दादा अजून, आपण थोड्या वेळाने जीव समधीच, तवर मी आलो चक्कर मारून. बर वाईस लवकर ये भाकर खायला. येतो दादा लवकरच. हा लवकर ये, आपण सगळी संगच भाकर खाऊ. होय दादा. पिल्या शाळेत जायचं बर का? हा 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 हा. दोघांनी शाळेत जायचं, अभ्यास करायचा. बरोबर. लय मोठं व्हायचं बघ. हा हा शिकून. हा माझा बाबा. आबा हो आता मला नवीन कापड, पुस्तक, वही, पेन सगळं दप्तर. हा दोघांना पण घ्यायचंय की. मुक्ताला पण घ्यायचं. दोघांना घेणार आहे मी. पुस्तक नवीन सगळं, नवीन कपडे, ढिंग चिक चिक ढिंग सगळं नवीन येणार. हा अभ्यास करायचा बर का? बरोबर. जा तू खेळ जा. रखमाव मी वाईस त्या साखराक पळ जाऊन येतो. बरं या. विठ्ठला. Thank you.